आजचा दिवस रोजच्या दिवसांपेक्षा फार डिफरंट होता। रोज डेली रुटीन राहते आपली, पण आज डेली रुटीन सोडून वेगळं काही केलं होतं आम्ही। तुम्हाला माझा अवतार बघून कळतच असेल की नेमकं केलं तरी काय केलं। शांत ग, माझ्या ड्रेसवर जाऊ नका आणि अवतारावर, कारण आज आम्ही खूप सारं काही काम केलं आहे आणि खूप दमलेलो आहे। सकाळपासून जे आम्ही काम करायला स्टार्टिंग केली तर आता वाजले आहे 5:15 आणि आमचे काम काही आणखी सरलेले नाही। तुम्हाला दाखवते किती पसारा झालाय। हे बघा, इकडे मूर्त्या वगैरे जशा तशा पडलेल्या, हे खुर्ची बघा कशी झाली आणि आणखी भरपूर काही राडा पडलेला। हे बघा, इकडे कचरा वगैरे आणि इकडे राणा झोपलेला। आणि आज आम्ही माहिती का काय केलं, घराला रंग द्यायचं काम केलं। आणि तुम्हाला आमचा रंग कसा वाटतो नक्की मला कमेंट करा। घरच्या घरीच दिला आणि तुम्हाला दिसेल पण की रंग कसा दिला। म्हटलं बाहेर पैसा खर्च करण्यापेक्षा जे काम आपल्याला येत ना तेच घरी केलेलं बरं नाही का, म्हणून आज आम्ही घरीच रंग देऊन घेतला आहे। कसा दिला नक्की मला सांगा, कसा वाटतोय। म्हणजे आणखीनच छान दिसल। आता पुन्हा आता की नाही आम्हाला फरची घासायची आहे, फरचीचे डाग काढायचे आहे आणि पुन्हा भांडे घासायचे आहे। भरपूर कामं आज आमची पडलेली आहे पेंडिंगच। आता ते आवरते नंतर तयार होते। चला तुम्हाला दाखवते आमचं इकडे पण पाठीमागे कसं पडलंय। हे बघा किती सारा पसारा झालेला आहे। सरक, हे बघा आधी काय झालं होतं, आमच्या पाठीमागे इकडे एकदम ब्राऊन कलर होता, त्याच्यामुळे खूप असं काळं काळं दिसायचं। तर मग हाच पिस्ता कलर आम्ही इकडे पाठीमागे दिलाय, खरंच खूप मस्त दिसतो आणि ब्राईटनेस पण एकदम छान व्यवस्थित दिसतं। आता सगळा पसारा आवरायचा, भांडे पडलेले आहे ते पण आवरायचे। सकाळी होता मी नाश्ता केला होता इडली सांबर आणि आता स्वयंपाक जेवण पण आमचं झालेलं नाही। आता स्वयंपाक ना रात्री पण माहिती का ओठ सुजलं होतं त्याचं मला इथून, आणि सकाळी शाळेत गेला थोडं कमी झालं ना, आता पुन्हा झोपेतून उठला तर पुन्हा त्याचं ओठ थोडंसं सुजलंय। काय माहिती काय चावलं तर, झोपेतून उठल्यावरच होते त्याला। टीव्ही बघतोय, पप्पा काय करतात रे। पण इकडला कलर पण छान वाटतोय ना राणा, मस्त वाटतो। बाकीचा कलर द्यायचा आहे, आज इतकंच काम झालं आमचं। पुढचं हॉल आणि हे आणि बाहेरचं। राणाची आजी स्टँड होती, राणा इकडे आज सकाळपासून काहीच घासलेलं नाही। आता सगळं मस्त दनादन घासून टाकते आणि फरची पण घासते आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही कंटिन्यू करा। आणि आज सबका राणाच्या पप्पांनी भरपूर अशी मदत केलेली आहे, पूर्ण घासणं वगैरे। त्यांना आम्ही वॉलपुट्टी केली होती ना आमच्या घराला, तर मग काय झालं होतं, पुन्हा आमच्या इथे आधीच चोपड्या होत्या आणि त्याच्यावर वॉलपुट्टी बसली नव्हती आणि पाण्यामुळे पण काय झालं चोपडे निघायला लागले। तर मग आम्ही काय केलं, आधी ते खरडायचं काम केलं, सगळं खरडून काढलं, डबल मेहनत लागली आणि त्याच्यानंतर साईन पेपरनी घासलं आणि नंतर रंग दिला। रंग मात्र एक नंबर आणि खूप मस्त दिसत आहे। आता मला घासायचे भांडे, पटापट मी भांडे घासून घेते आणि बाकीचे काम करते। आधी भांडे घासू की काय करू, कारण हा किचन मधला राडा मला चांगला नाही वाटत आहे। आधी भांडे घासते मग बाकीचं आवडते एकदा की। अरे यार मग हे किचन मला बिलकुल चांगली नाही वाटत, किचनवर असा पसारा पडला। एकदा हे किचन मोकळी झाली म्हणजे मी स्वयंपाकासाठी मोकळी। 15 मिनिटात माझे भांडे घासून आहे, 15 मिनिटात घासते, 15 मिनिटात थोडा वेट करा, चिडचिड करू पसारा किती एक साइडला पडेल। तो 15 मिनिटात हे मला बिलकुल चांगली नाही वाटत।
इतकी थकली ना, माझी पाठ पण दुखायला लागली. जसं उठलो तसं आम्ही निव्वळ कामाला लागलोय. फक्त इडली सांबार केला त्याच्यावरच होतो आतापर्यंत. नाश्ता वगैरे तेच केले आणि जेवण म्हणून आम्ही तेच करून घेतलं. आणि नंतर पूर्ण कलर देण्यातच आमचा सगळा वेळ गेला. मी इकडे भांडे घासत होती तरी पण मग राण्याच्या पप्पांनी आणि आजीने सगळं काही खालचं क्लीन केलं, जे काही डाग पडले होते. आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. इतकं काही करत बसत नाही, थोडंफार नॉर्मल आपली भाजी चपाती काहीतरी करते आणि नंतर लगेच झोपून घेते. कारण ना आज कलर देऊन देऊन फार असा थकवा आलाय. इतकं काही वाटलं नाही, पण जेव्हा कलर द्यायला सुरुवात केली ना तेव्हा असं वाटलं की खरंच दिवाळी आहे आणि एक उत्साह वेगळाच राहतो. आणि त्याच्यामुळं ना एकदम वीकनेस नाही वाटलं, उलट पॉझिटिव्ह वाटलं. आणि थकवा ना काही इतका आला नाही मला आणि उलट एनर्जी आली काम करण्यात. आणि सोबत राणाचे पप्पा तर होतेच काम करू लागायला, म्हणून इतकं काही असं वाटलं नाही. तेव्हा मला बाकी कामाचा आळस येतो, पण आज आळस वगैरे इतकं काही मला आला नाही. उलट मस्त पॉझिटिव्ह एनर्जी होती आज काम करायला, म्हणून पटापट रंग देऊन दिला. आणि नंतर आमचं चाललं होतं की बाहेर जर रंग द्यायला घेतला तर लोक 11,000 10,000 असेच मागतात. आणि खरंच हे काम खूप मेहनतीचं राहतं. तरी पण आम्ही ते पोपळे वगैरे असे काढून घेतले भिंतीचे, वॉलपुट्टीचे जे होते, कारण आमच्या भिंती चोपड्या होत्या. त्याच्यानंतरच मग रंग द्यायला घेतल्या आणि खरंच खूप मेहनत राहती. मग आमचं चाललं होतं बाहेर पैसे दिल्यापेक्षा म्हटलं मलाच देऊन द्या ना, मग काय वाईट जातं दिवाळी म्हणून. मग आमची अशी काही मजाक वगैरे सुरू होती. आता स्वयंपाक करते आणि नंतर बाकीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते, तुम्ही कंटिन्यू करा. आणि खरंच बघा आमचं घर किती छान वाटत आहे ना, कलर एकदम फ्रेश वाटत आहे आणि एकदम मस्त छान वाटत आहे बघायला. पण आधीच्या आणि आताच्या याच्यामध्ये किती डिफरन्स वाटतोय ना, बघा कसलं छान वाटतं की नाही, खरंच वेगळं. सायंकाळी येताना राणांचे पप्पा ऊस घेऊन आले होते, काळ्या चिलट्याचा, जो खायला नरम राहतो आणि मस्त छान लागतोय. नंतर इकडे आम्ही ऊस वगैरे खाऊन घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आलू आणि वांगे आणि चवळीच्या शेंगाची अशी मिक्स भाजी बनवून घेतली आणि सोबतच भाकरी आणि भात. इकडे जेवण वगैरे आम्ही करून घेतले आणि अशा प्रकारे दिवसाचा एंड केला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.